गायकवाड. दुसरी गोष्ट मंगेशदादा जो आमदार चव्हाण जे आहे यांचे सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झालेले, खूप सामाजिक काम त्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय. प्रत्यक्षात तुमचा काय अनुभव आहे? एक ॲडव्हर्टाईज मेंबर आहे, यांनी फक्त ॲडव्हर्टाईज करायची आणि पब्लिकला एड्यात काढायचं. ही दुसरी पार्टी ॲडव्हर्टाईज करत नाही, सर्व कामं करत राहते आतून. त्यांचे काम बोंबाडत आहे, हे फक्त ॲडव्हर्टाईजनी काम दाखवतात, दुसरं काही करत नाही. यंत्रणा, सरकारी यंत्रणा यांना खूप घाबरते, असे व्हिडिओ त्यांचे व्हायरल झालेले. खरी गोष्ट आहे ना, दबाव प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आहे. दुसरा एक विषय आणि तो महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वाचा आहे. नेता कसा असावा? नेता हा प्रेमळ असावा, त्याचा स्वभाव प्रेमळ व मायाळू असावा, त्याच्या मनात जनतेविषयी तळमळ असावी. परंतु आजकालचे जे नेते आहे, महाराष्ट्रभर बघतोय किंवा देशभर बघतोय, आजकालचे जर नेते जर बघितले, मंगेशदादा चव्हाणबद्दल जर सांगितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं खूप काम दिसतंय. परंतु आजकालचे जर नेते म्हटले तर ते स्वार्थाने संधी साधू झाले आहे. स्वार्थ हा प्रत्येकाला असतो, स्वार्थ वेगळा आणि स्वार्थी वेगळं. नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नीला त्यांनी उमेदवारी दिले, याच्यातून ते फक्त स्वतःचा स्वार्थीपणाच दाखवतं का? किंवा तुमचे जे आता जे राजूभाऊ देशमुख दिवंगत यांच्या पत्नी या शंभूराजे देसाई यांच्या बहीण आहे, दुसरे कोणी कार्यकर्ते यांना दिसलेच नाही का? लोकशाही राहिली का? लोकशाही आहे का? हो, लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेला राजूदादांचं निधन झालं तर त्यांनी आव्हान दिलं होतं चाळीसगाव शहराला का दादांच्या पत्नीला आम्ही बिनविरोध काढू. हे शब्द दिलेले, शब्द दिले असताना शब्द पलटवू शकता, जनतेला हे बेवकूफ करण्याचा प्रयत्न करता, हे जनता त्यांना दाखवून देईन, हे सांगायचं काम नाही. असा कोणता विषय का 40 गावकरांसाठी तो व्हायला पाहिजे? विकास असेल किंवा काही मुद्दा असेल तो होत नाही. हो, आता विकास करत असता, हे विकास कधी केला? 50 कोटीचा विकास दाखवता आणि 250 कोटी घेऊन येता, 200 कोटी जाता कुठं? नदीच्या इकडं कामच करत नाही, जुन्या गावात काम करणं माहीत नाही. सर्व नदीच्या तिकडं, दवाखाने तिकडं, तुमचे सर्व आधी ऑफिसर तिकडं, सर्व सरकारी काय असं सरकारी तुमचे ऑफिस आहे ते सर्व तिकडे ठेवता, इकडं काहीच नाही. थांबा.